आता जळगावमधून बातमी आहे। जळगावात घरगुती तसंच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय, तर दुसरीकडे वखारींवरील जळाऊ लाकडाची विक्री देखील वाढली आहे। नागरिक तसंच हॉटेल उद्योजक चुलीकडे वळले असून परिणामी लाकडांची विक्री वाढलेली आहे। हॉटेल तसंच छोटे छोटे खानावळ चालक तसंच घरगुती चुलीसाठी लाकडं घेण्यासाठी वखारीत येत असून अक्षरशः गाड्या भरून लाकडं घेऊन जात आहेत। जळगावातील भवानी पेठेसह इतर ठिकाणी लाकडाच्या वखारी आहेत। आधी 400 ते 500 किलो लाकडांची विक्री व्हायची, त्यात आता 10 पटीने वाढ होऊन 4 ते 5 हजार किलो लाकडांची विक्री होते, असं वखार संचालकांनी सांगितलंय। अचानकपणे लाकडाची मोठ्या प्रमाणावर मागणी या ठिकाणी लोकांकडून यायला लागली। घरोघरी या ठिकाणी चुली लावल्या गेलेल्या आहे, मांडल्या गेलेल्या आहे आता। आणि याच्या पलीकडे काही खानावळ व्यावसायिक असतील किंवा हॉटेल मालक असतील, हे सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी लाकडं घ्यायला येत आहेत। आणि याचा रेशो आपण बघितला तर आधी जी लाकडाची विक्री आमची अगदी म्हणजे 300 ते 500 किलो किरकोळ होती, ती आता 10 पटीने याच्यामध्ये जवळपास वाढ झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणावर लाकडाची आता मागणी होते। हम जो आइसक्रीम बनाने के लिए गैस वापरते थे वो अभी नहीं मिल रहा है, तो लकड़ी वापर रहे हैं। वो भट्टी मंगाया है राजस्थान से, वो इसके लिए विशेष इसके ऊपर बनाएंगे अभी, क्योंकि कुल्फी बनाना पड़ता, हवा तोड़ना पड़ता, तो उसके लिए फिर अभी लकड़ी की व्यवस्था कर रहे हैं। अभी कल आ जाएगी भट्टी। और ऐसे प्रॉब्लम, बहुत प्रॉब्लम हो रही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।